ह्या धनासाठी आज आम्ही आमचा किती मोठा जीव धोक्यात टाकला. कोणते कोणते जनावर आम्हाला अंध्र भेटले हे आम्हालाच माहित आहे. फक्त जेवढे जण अंध्र गेले होते. आता हे सोन्याचे कलदार पुरे मोजा किती आहे काय आहे, आणि 15 जणांच्या हिश्श्यात जेवढे येन तेवढे तेवढे देऊन टाका, आणि हे इथंच प्रकरण मोकळं करून टाका. 15 जणांचा हिस्सा? 15 जणांचा हिस्सा कसा? 14 जणांचा हिस्सा. 14 जणांचा कसा हिस्सा? 15 जणांचा हिस्सा. हा, पण 15 जणांचा हिस्सा कसा ते तर सांगा. त्याच्यात माय बाबा बी आले हिश्श्यात, कारण हे प्रकरण मा बाबाने पाहिलं. काय वय वसंत हे? जर मग घरात यायची वाली बायकोही असती तर बायकोचा हिस्सा घेतला असता का यायनं याच्यात? वा वा, घेतलाच असता. आणि तसंही म्हटलं मले अधिकार जास्तच लागन सगळ्यापेक्षा, कारण वाड्यात धन मायावाला निघालं, आणि हा वाडा मी 1,10,00,000 विकत घेतला. त्याच्यानं बाकीच्या पेक्षा मले हिश्श्यात सोनं जास्त लागन बस. अरे तुम्ही असं कसं काय म्हणू राहिले का तुमच्या वाड्यात आहे तर मी हिस्सा जास्त घेईन? मेहनत तर सगळ्यांनाच घेतली ना. आज जर बाबा चमत्कारी नसते तर आपण थोडंच समोर गेलो असतो आणि खतम झालो असतो. कोणाला काही कल्पना होती का याच्यातली? काही माहिती होती काय? तुम्ही म्हणू राहिले का हे तुमच्या वाड्यात निघालं म्हणून तुम्ही हिस्सा जास्त घेसाल, पण हे नशिबात तर माया होतं. मग तर मला थोडंफार जास्त लागन. काय म्हणता? तर तू घे ना जास्त, तुले कोणी नाही म्हटलं. त्या नशिबात होतं आणि माया वाड्यात निघालं, झालं. मग काय आहे, आपल्या दोघाले तसंही जास्तच घेणं आहे ना. आणि काळाची प्रक्रिया तर सगळी मला माहीत होती, मग मला बी जास्त लागन, कारण तुम्हाला याच्यातली काही माहिती नव्हती. काळाले मदत कोणी केली? म्या केली ना. आणि मग त्या हिशोबानं तर मला जास्त लागन, कारण म्या तुमच्या सगळ्याला सांगितलं का हे धन फक्त काळाची प्रक्रिया बाबा चमत्कारीले माहीत आहे. आणि तात्या मी तुम्हाला बाबा चमत्कारी पैसे नेलं, म्हणजे याचा अर्थ मला बी जास्त लागन. मग तर आम्हाला जास्त लागन, कारण तुम्ही जेव्हा तिथं सोन्यापाशी उलटे लटकले तेव्हा जे ते रक्षण करणारी होती धनाची चुडेली, ते तर आमच्याच्यानं जाईली तिघाच्यानं. तर सल्ल्या काकाले आणि आमच्या दोघाले तिघाले जास्त लागन. मग तुम्ही सगळे जण जास्त जास्त घेसान, आणि आम्ही काय ते पितळचं मडकं घेऊ काय? मग ते काय कमी नाही आणि जास्त नाही. कोणं एवढी मेहनत केली म्हणून त्याला जास्त, आणि तेवढी मेहनत केली म्हणून जास्त. इथं सगळेच जण आपला आपला जीव धोक्यात टाकून आलेले आहे. सगळ्याचा हक्क सारखाच मारा, मोजा ते किती किती आहे, आणि 15 जणांचे हिस्से टाका त्याच्यात. माया वाड्यात आहे म्हणून मला जास्त, आणि माया नशिबी होतं म्हणून मला जास्त. सगळ्यांनाच मेहनत केली इथं, सगळ्याचा हिस्सा सारखाच पडन. सगळ्यांनाच मेहनत केली तात्या, सगळ्याचा हिस्सा सारखाच पाळा. हां, ते काही कोणाला जास्त नाही कोणाला कमी नाही. जे येन हिश्श्यात ते सगळ्याला द्या बस. आता भेटलं म्हणून ठीक आहे, आणि नसतं भेटलं तर काय केलं असतं मग? हां, हे गोष्ट बरोबर आहे का सगळ्याचा हिस्सा पाळा सारखा, आणि सगळ्याला सारखंच द्या. बरं मोजा ते किती कलदार आहेत. मोजा वसंतराव, पुरे सोन्याचे कलदार किती आहेत, आणि त्याचा हिस्सा पाडून सगळ्याला इथंच वाटवूट करून टाका, आणि हे गोष्ट इथंच खतम करून टाका. समजले? ह्या धनाले अधिकही कोणी हात लावू शकत नाही शाहरुख्याशिवाय. समजले? आता ह्या धनाले आपल्या सगळ्याच्या हिश्श्यात यासाठी आणि आपण हात लावासाठी सगळ्यात पहिले याची पूजा करणं गरजेचं आहे. तात्या, एक काम करा, तुम्ही तुमच्या जे देवघरातलं ताट आहे पूजा करायचं ते घेऊन या. घरी दूध असन, भात असन, त्याचा काला आणा. याची पहिले पूजा करायला लागते, त्याच्यानंतर सगळेजण वाटण. हे धन किती किलो असन? हे धन असन 5 किलो. बाप्पाले का 5 किलो? घे रे शाहरुख्या, पूजा कर. पूजा साधी माधीच करू ना? नाही, एखादी आरती येत असन तुला तर आरती म्हण. काय राजा, साधी माधीच करणं. धनाले हात लावा. आता हे धन पूर्णपणे आपलं झालं आहे. आता याच्यात जे सोन्याचे कलदार आहे ते मोजून घ्या, आणि ज्याच्या हिश्श्यात जेवढे जेवढे येते तेवढे इथंच वाटवूट करा, आणि हे गोष्ट इथंच खतम करा. घ्या वसंतराव, मोजा. 180 कलदार आहे ते सोन्याचे. 15 जणाले जर वाटतो म्हटलं तर 12 एकाच्या हिश्श्यात येते सोन्याचे कलदार. 12 येते ना. का रे शाहरुख्या, एक नाणं किती ग्रॅमचं असन? एक नाणं असन ते जवळजवळ 10-11 ग्रॅमचं असायला पाहिजे. ते तरी 18 लाख रुपयाच्या वर तर सोनं उरायलं ते. झालं, जमलं ना. मग कायले म्हणते 18 लाख रुपयाच्या वर सोनं उरायलं ना. जराशी मेहनत घ्या लागली फक्त, जीव धोक्यात टाकून. पण ते जाऊ द्या. आता हे जे आपल्याला सोन्याचा हंडा भेटला तो बाबा चमत्कारीच्यानं, शाहरुख्याच्यानं आणि वसंतरावच्यानं. वसंतरावले माहित होतं का हे सोनं कोण काढू शकते, म्हणून त्यानं बाबा चमत्कारी पैसे आपल्याला नेलं, आणि बाबा चमत्कारीला आपण आणलं. शाहरुख्याच्या नशिबी होतं म्हणून भेटलं. नाही तात्या,
हे तुम्ही एकदम चुकीचं बोलू राहिले. जर तुम्हीच हा वाळा विकत नसता घेतला तर हे सोनं कोणाच्या नशिबी असतं आणि काय असतं हे माहीत पडलं असतं का आपल्याला? हां, तुम्ही हा वाळा 1,10,00,000चा विकत घेतला, त्याच्याच्यानं हे आपल्याला सोनं त्याच्यात भेटलं. तुम्ही वाळा विकत नसता घेतला तर हे कोणालाच सोनं भेटलं नसतं. मग वामन भिंगोटेनं घेतला असता, वामन भिंगोटेला भेटलं असतं. माया म्हणणं तर सारखं आहे का तात्यानं 1,10,00,000 खर्च केले ह्या धनासाठी, तर आपल्याले जे वरचे 2-2 कलदारं येऊ राहिले सोन्याचे, म्हणजे आपल्या हक्कात जे 12-12 येऊ राहिले, तर आपण सगळेजणं 10-10 ठेवू आणि जे 2-2 उरलेले आहे ते तात्याला देऊ. कारण तात्यानं करोडो रुपये खर्च केले ह्या गोष्टीसाठी. काय म्हणता सगळेजणं? नाही, हे बरोबर बोलले तुम्ही पाटील. ते त्याच्या हक्काचं आहे, म्हणून आपण सगळे मिळून 10-10 सिक्के सोन्याचे आपण ठेवू होता. आणि जे वरचे 2-2 आहे, म्हणजे 12-12 जे हक्कात येऊ राहिले होते, तर आपण 10-10च घेऊ आणि 2-2 सिक्के सगळ्याच्या सगळे तात्याला देऊ. कारण तात्यानं खरंच वाळा विकत नसता घेतला तर आपल्याला हे भेटलं नसतं. आणि राहिला विषय शाहरुख्या तुझ्यावाला, का तुझ्या नशिबात होतं हे, त्या नशिबात होतं हे बरोबर आहे, पण तू एकटा काढू शकला नसता येले, म्हणून आपण बाबा चमत्कारीले आणलं. तर त्याला तर आपण 10 सिक्के देऊनच राहिलो सोन्याचे, पण तात्याला सगळ्यात जास्त देणं ते सगळ्याचा अधिकार आहे. म्हणून सगळेजण 10-10 सिक्के ठेवा आणि जे 2-2 सिक्के वरता येऊ राहिले ते तात्याला द्या. चला लवकर वाटवूट करा येले आणि याला मोकळं करा. आणि हे जे आहे हा गड्डा तात्या लवकरात लवकर बुजवा. असा बुजवा का कोणाला माहीत नाही पडलं पाहिजे, घरच्या बाईले बी नाही तुमच्या कायच्यातून धन निघालं का काय निघालं तर. नाही तर बाया तुम्हाला माहीत आहे कसं आहे, तर बात कुठं ना कुठं चबरते. आणि हे पूर्णच्या पूर्ण जे आहे आपण सोनं भेटलेलं याचा पुरा धिंगाणा होऊन जाईल, सगळ्याला माहिती होऊन जाईल. याची कानोकान कोणाला खबर लागली नाही पाहिजे. हे गोष्ट इथंच दफन करा. कुठं गेला मोहन? मोहन नाही दिसू राहिला. पांटेला तर उघडाले पाहिजे आतापर्यंत. अरे मीच तर वाट पाहू राहिली त्याची. काल पार्टी होती वाटते त्याचीवाली. तात्याच्या इथं पार्टी होती यायचीवाली. तिथंच आहे वाटते. हा जेवण करून तिथंच झोपला, म्हणून काय आज त्यानं पांटीला काही उघडलं नाही. पण तो किती काही वेळ झाला तर पांटेला तर उघडते. हाव ना, तेच तर नाही समजलं. अरे नमस्कार मदन भाऊ, नमस्कार श्याम भाऊ. नमस्कार नमस्कार. कुठं गेला मोहन? मोहनच्या पांटेल्यावर याव तर मोहनचा पांटेला कधी बनत दिसते जेव्हा आलो मी तेव्हा. अरे नाही नाही, अरे आजच बंद ठेवला त्यानं. काय माहीत कुठं गेला का झोपला तिथंच. तिथं म्हणजे कुठं झोपला मोहन? अरे काही नाही, तात्याच्या इथं पार्टी होती. तर हे सोन्यांचे त्यानं वावर घेतला ना, त्यानिमित्त त्यानं पार्टी दिली वाटते दोघांना तात्याच्या इथं. तात्याच्या घरची बाई काही घरी आहे नाही, म्हणून काय माहीत तिथंच झोपला काय तर. अच्छा, म्हणूनच पांटेला उघडला नाही आहे ना. बरं बरं बरं, कधी उघडते काही माहीत आहे आता पता काही? आता सांगता नाही येत, पण उघडते तर सहीच, तो सुट्टी नाही मारत. चला येतो बा मग दुसऱ्या पांटेलातून. काय करावं मग आता? असे गिराईक वापस जाते ना, काय समजत नाही याचं. सांगून तर द्यायला पाहिजे मग आपल्याला. अरे कुठं गेला मोहन? मोहन काय माहीत, त्याचा काही अतापता आहे नाही. आता पता नाही आहे म्हणजे कुठं गेला? अधिक पयाला काय गावले नाही गेला, आपल्याच गावात आहे. येन थोडासा, काल पार्टी झाली ना त्याची, त्याच्यानं पार्ट्या एवढ्यात भल्ला करायला लागला. हा इकडे धंद्याकडे काही लक्ष देऊन नाही राहिला, येऊ राहिला. नमस्कार. माहीच वाट पाहिणं चालू होती वाटते. खोल लवकर पांटेला, काल लय वेळपर्यंत पार्टी चालली वाटते. पार्टीचं काय पूर्ण गावाला माहित आहे काय? आम्ही तर कोणाला सांगितलं नाही. तू सांग का नको सांगू, आम्हाला बरोबर माहीत पडते. हो ना, नाही कोणाला सांगितलं नाही, काही नाही. बरं दे पानं लावून खर्रा लाव बरं. कुठून आणले रे काय हे? आता कुठून आणले काय आणले एवढं काही विचारू नको तू. हे 10 कलदार आहे सोन्याचे. एक कलदार 10 ग्रॅमचा आहे, म्हणजे हे झालं 100 ग्रॅम. आणि पहिले आपल्यापाशी 50 ग्रॅम आहे, म्हणजे पुरं 150 ग्रॅम सोनं झालं. हे बरोबर व्यवस्थित ठेवून दे. जवळ हे 18-19 लाख रुपयाचे कलदार आहे हे सोन्याचे. पण हो, हे सगळं बरोबर आहे, पण ते आणले कुठून? काल रात्री तात्याच्या इथं जाता जाता आम्हाला सापडले. तुम्हाला भल्ला रे काही रस्त्यानं सापडत राहते, आम्हाला कधी नाही सापडत. बाबू हे म्हटलं काय बाबू, 1चे 2चे कलदार नाही होय, ते सोन्याचे कलदार होय. थांब, त्या बाबाला सांगतो. सोन्याचे बाबा इकडे या, पहिले तुम्ही इकडे या 2 मिनिटं. तुले म्हणून राहिलो का चुपचाप 15 ठेवून दे. तू बाबाला काय सांगू राहिली? काही लक्ष दीक्षा राहायचे तुमचं लेकरावर का? बस कुठले सुटले सायकल घेतली का पयाले कामाले? हे पा इकडे काय कारनामे करून ठेवले त्यानं. हे प्लास्टिकचे कलदार काय खेळाले आणले का रे? प्लास्टिकचे नाही होय, ते ओरिजिनल प्युअर सोन्याचे होय. कुठून आणले रे? काल तात्याच्या इथं जाता जाता आम्हाला सापडले रस्त्यानं. 20 होते, 10 चेत्यानं ठेवले, 10 म्या ठेवले.
का चोरून थोडी आणले? हे का तुम्ही चोरून आणले असन तर तुले मी एवढा मारीन आता. हा लय डोक्याच्या वर काम करून टाकलं त्या. तात्याच्या वाड्यात जाऊन तात्याच्या वाड्यातले तर नाही चोरले तुम्ही? अरे नाही चोरले ना तात्याच्या वाड्यातले. तात्याच्या वाड्यातले कसे काय चोरणार आहे? तुले मजाक वाटत असन तर तू तात्याला विचारून घे जाय. त्याला माहित आहे ही गोष्ट. खरं बोलू राहिला तू हे गोष्ट. अरे हा खरा बोरवाल ना. हे तू अलमारीत ठेवून दे पहिले, मग पाहू काय आहे ते. 100 ग्रॅम आहे म्हणते ते सोन्याचे कलदार. विचार करा तुम्ही. 18-18.5 लाख रुपयाच्या तेवढ्यातले आहे म्हटलं हे. बरं जाऊ दे, ठेवून दे. जर कोणी बोंबलत आलं तर देऊन देजो, नाही तर राहू दे आपल्यापाशी. अरे तू दे ना अलमारीची चाबी. 2 मिनिटाचं काम आहे. मी तुला अलमारीची चाबी देत नाही. काय काम आहे मला सांग, मी तुला काढून देतो त्याच्यातलं कोणतं सामान पाहिजे तर. म्हणजे तुले मायावर जरासा भरोसा नाही आहे? नाही, भरोसा बिलकुल नाही आहे. म्हणजे मी 1 एकर जमीन घेतली, त्याच्यात तुमच्या सगळ्याचे नावं टाकले, हा का पुढं चालून जर काही झालं तर तरी तुम्हाला हिस्सा भेटला पाहिजे, आणि तुम्ही मायावर जरासाही विश्वास नाही ठेवू राहिले. हे पाय बाबू, त्या जे वावर घेतलं ते तू येत वाला आहे. आमच्या कोणत्या कामाचं नाही आहे ते, समजला काय? ते आज ना उद्या तुझ्याच कामात पडणार आहे. आम्हाला काय करावं लागते त्याचं वालं? त्या नाव टाक नको टाकू आमचं वालं. तुला सांग अलमारीतलं कोणतं सामान काढून पाहिजे, मी काढून देतो. अरे मला कोणतं सामान नाही पाहिजे, मला सामान ठेवायचं आहे त्याच्यात. कोणतं सामान ठेवायचं आहे तुले? होय रे. अरे हे तर सोन्यासारखे चमकू राहिले. सोन्याचेच होय ते. तात्याच्या वाड्यात जाता जाता सोन्याले न मले सापडले. 20 कलदार होते सोन्याचे. 10 म्या घेतले, 10 सोन्यानं घेतले. असं कसं तुमच्या दोघांनाच सापडलं? बाकीच्या कोणाला कसं काय नाही सापडलं? तुम्हालाच कसं सापडते? का तात्याच्याच वाड्यातलं होय चोरून आणलं? तू जाऊन तात्याला विचारून घेजो. हे गोष्ट तात्याला माहित आहे, समजली? जाऊन विचारून घेजो तुला जेव्हा वाटते तेव्हा. आता अलमारी खोल आणि चुपचाप पुरेच्या पुरे 10 कलदार आहे, पुरेच्या पुरे ठेवून दे. दरवाजा बरोबर बंद केला ना त्या. हा बरोबर लावला, पण काय दाखवू राहिले तुम्ही? चुपचाप राह, शांततेत राह. हा पहिले दाखवायच्या पहिले तुले सांगू राहिलो का हे गोष्ट कोणाला सांगायची नाही, काही नाही. नाही तर पोलीसवाले येन आपल्या दोघाले पकडून नेन, आणि ते जे आता वस्तू मी तुले दाखवू राहिलो ते घेऊन जायन. असं काय आणलं तुम्ही? चुपचाप राह, दाखवतो तुले आता. चुपचाप राह फक्त. काय वय हे तर सोन्याचं दिसू राहिलं मला. चुपचाप राह ना. तुले सांगू राहिलो ना चुपचाप राह म्हणून. कुठं सापडलं कुठं तुम्हाला? ते सापडलं तात्याच्या वावरात. हे चुपचाप मी खिशात टाकलं आणि डायरेक्ट घरी घेऊन आलो. हे चुपचाप तू अलमारीत ठेवून दे आता. कोणाले कानोकान खबर लागली नाही पाहिजे. आणि मी चाललो आता वावरात. बरं. चांगली आहे ना आता बाबाची तब्येत? बाबाची तब्येत चांगली झाली आता पहिल्यापेक्षा. आता त्याले तापही नाही आहे आणि काहीच नाही आहे. चांगले झाले ते. मी जमली तर उद्या परवा येऊ राहिली. अरे इतक्या लवकर कायले येऊ राहिली तू राह अधिक 5-6 दिवस. काही टेन्शन नको घेऊ. तुला तर माहित आहे स्वयंपाक पाणी सगळं जमते. तू काही टेन्शन घेऊ नको. तू बिंदास राह अधिक 5-6 दिवस. हा मस्त. म्हणजे तुम्हाला बरोबर पार्ट्या कराले आणि दारू प्यायला बरं होऊन जाते. काही लावू राहिली का आपल्याच मनानं? इथं कुठं पार्ट्या चालू आहे, दारू चालू आहे? काही लावू राहिली आपल्याच मनानं? अरे तू जे स्वयंपाक करून गेलती तेच तर गरम करून खाल्ला आम्ही. खोटं वाटत असेल तर बाबाला विचार, बाबा समोरच आहे. हवा शांते, तू जो स्वयंपाक करून गेली होती तोच गरम करून खाल्ला आम्ही. बस मला नका सांगू या गोष्टी. मला सगळंच माहित पडते. सांगण्यावाल्याने सांगितलं मला का 8-10 जणांची गँग होती म्हणून अंदर, आणि सकाळ झाल्याबरोबर बाहेर निघाली म्हणे. हे तुमचे नाटकं बंद करा, फालतूच्या पार्ट्या गिरट्या करायच्या. मी घरी आल्यावर मला असं आडवं तिळवं काही दिसलं नाही पाहिजे. नाही तर तुम्ही आहे मग मी आहे. याच्यासाठी होय काय? सकाळीच उठले मला सोडून दिलं तिकडे बस स्टॉपवर, आणि येऊ नको म्हणे हप्ताक भर. नाही ना, असं काहीच नाही आहे ना. अरे ते आले होते असेच वाळा पाले. त्या दिवशी काही वाळा बरोबर पायनं नाही झाला म्हणे, तर आले होते ते असेच. म्हणजे काय पुऱ्या रातभर वाळा पाहिला का ते ना? नाही तर मग कसं तर वाळा पाले टाइमच लागत ना. मग राहिले ते इथंच. मग मी म्हटलं जेवण करून जा, कायले फालतू आता. हे नाटक बिलकुल तुमचे बंद करा. मला सगळंच माहित आहे तुमचं वालं. मी काय तुम्हाला आताचीच नाही ओळखत. मी येऊ राहिली उद्या परवा. बरं ये बाबा ये. येऊ नाही राहिली म्हणते ते तर उद्या परवा. बरं ते जाऊ दे. ते आज ना उद्या येणारच आहे. तो गड्डा बुजवला ना बरोबर? सगळं बुजून टाकलं, सगळं ओके आहे काम. नाही तर शांता जाईन ते पूजा करायला तुळशीची. ते वलीच राहीन जागा, आणि डायरेक्ट अंदरच चालली जाईन ते. आणि खाली आहेच म्हणता तुम्ही जनावर. मग कसं? जनावर होते आम्ही मारले, पण आता ते काही होत नाही. ते वायून राहिलं, ते वाहिलं का काहीच टेन्शन नका घेऊ तुम्ही. चला मी जातो वावरात. जरा एक वावरात चक्कर टाकून येतो. भाजीपाला लावलेला आहे, पाहतो ना त्याची काय प्रोसिजर आहे तर. वसंता गेला असं ना रे? वसंतराव गेले असन, पण आपण इथं काय करू मग आता? घरी काही गमत नाही. पाहिजा घरी कोणी आलं
हा तर त्याले तुळशीपाशी जाऊ नका त्याचा, बाकी इकडे घुम म्हणा कुठं बी. कोण येते रे घरी? तू असला का येते कोणी बी? येतो मी वावरातून. भाजीपाला आणजो घरच्यासाठी. आता वसंतराव, तुम्ही मला हे सांगा का आता तुमच्यापाशी 27 लाख रुपयाचा जवळ सोनं आहे. 27-28 लाखाचं पकडून घ्या. हा तर आता तुम्ही त्या पैशाचं करून काय राहिले? काय करावं आता, मला तर विचार पडला. बरोबर आहे ना तुमचंवालं, 27-28 लाख रुपयाचं सोनं आहेच ना. आता कालचं 100 ग्रॅम आणि याच्या पहिला आपण ते डाकू मंगल सिंगपासून लुटलं ते 50 ग्रॅम, म्हणजे असं 150 ग्रॅम झालं. 27-28 लाखाचं आहेच ते. आणि त्याच्यात तुम्हाला दोन्ही पोरीच आहे, म्हणजे जवळचं धन आहे समजा. हा जवळचं धन आहे, नाही तर काय आहे तर. आता मी तुम्हाला एक दिमाग देतो. तुमच्या पाशी जे 27 लाख रुपये आहे, 24 लाखापर्यंत तुम्हाला 1 नंबर जमीन देतो मी. 12 लाख रुपये एकरची आहे ते. 2 एकर जमीन तुमचीवाली मालकी हक्काची होऊन जाते. आणि तुमच्यापाशी पहिले बी आहे. हां तुमच्याशी 3 एकर पहिले बी आहे, आणि हे 2 एकर, अशी 5 एकर होऊन जाते. त्या 2 एकरात लावा तुम्ही भाजीपाला. आणि देतो बी अशा ठिकाणी घेऊन का तिथं रानडुकरं नाही आहे ना, काहीच नाही आहे, कोणाचाच काही भेव नाही आहे. आणि आजूबाजूचे माणसंही चांगले आहे तुमच्या. पहा ना मग, घेतो ना आपण, काय आहे मग. आता तुम्ही एवढी गॅरंटी घेऊ राहिले तर आपण घेतो. नाही घ्या तर लावतोच मी तुम्हाला. या पैशाचं काय करणार आहे तुम्ही? हां कुठं ना कुठं गुंतवणूक करावंच लागेल ना तुम्हाला. आता तुम्ही किती वर्ष करसान सोकारी इथून, काही गॅरंटी आहे काय? आता तुम्हाला तर मदारपणी काही ना काही आधार लागेल ना. नाही बी कोणं केलं तुमचंवालं तर तुम्ही ते वावर विकून बी टाकसान. हां तरी म्हटलं तुमचंवालं तुम्ही बरोबर करू शकता. तब्येत पाणी हे ते खाणं पिणं सगळं व्यवस्थित होऊन जाते ते. बरं चला ना मग, कधी चलता तर घेऊन द्या बाबा 2 एकर. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ, ते तुमचंच होते. सल्ल्या आणि शाहरुखाची जमीन होऊन जाते आता, म्हणजे त्याला काही त्रास नाही होत. लग्नाला निघाल्यावर विचारतेस का 7-12 आहे काय, तर 7-12 तर आता त्याच्यापाशी होतेच. त्याच्यापाशी मस्त 2-2 एकरचा पट्टा होऊन जाते. आणि सोन्यान चेत्याचं तर पास नाही लागत. आता त्याचं 1-1 एकर झालेलंच आहे. आणि आता ते म्हटलं 2-2 एकरच्या जवळ घेतेस. घेऊ द्या ना, चांगला आहे ना. पीक पाणी तर काढन बिचारे. बाकी दुसऱ्यानं जमीन घेतल्यापेक्षा आपले माणसं घेऊ राहिले तर काय फरक पडू राहिला. अरे झोपले का हो तात्या? अरे या पाटील या हो देवानंद भाऊ. अहो या हो वसंतराव, इकडे काय करू राहिले तिकडे? या ना, एक बाज घेऊन या तिकडून. तुमच्याच्यानं तात्या आम्हाला 18 लाख रुपये भेटले. 18 लाख रुपयेच भेटले काय? 18 लाख रुपयाचं सोनं हे आहे. हां अधिक ते डाकू मंगल सिंगचं लुटलं होतं ते 50 ग्रॅम ते आहे, म्हणजे 27-28 लाखाचं सोनं आहे तुमच्यापाशी. पण तुमच्याच चना भेटला आम्हाला, ते काही असो. काय हो तात्या, तुमच्यातलं म्हटलं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त पैसे वाड्याचे निघून गेले. कसे काय? कसे काय म्हणजे, तुमच्या हिश्श्यात 50 ग्रॅम सोनं आलं, म्हणजे अर्धा किलो सोनं कितीचं होऊ राहिलं? 79 ते 80 लाख रुपयाचं. अरे हो राजू, हे तर मी लक्षच नाही दिलं त्याच्यावर. कारण कसं, तुमच्या बाबाचा हिस्सा आणि तुमचा हिस्सा 24 ग्रॅमच झालता ना सोनं, 12-12च्या हिशोबानं. तर आम्ही सगळ्यांना 2-2 वरचे तुम्हाला म्हणजे 20-20 ग्रॅम सोनं तुम्हाला दिले ना. तर तुमच्याशी झालं नाही का मग 50 ग्रॅम? अरे हो बरोबर आहे. आणि तुम्ही जर हा वाडा नसता घेतला तर हे दुसऱ्या कोणाला भेटलं असतं धन. भेटलं असतं का नसतं भेटलं याची तर काही गॅरंटी नाही आहे, पण झालं असतं ना. मग आपल्याला थोडी भेटलं असतं. हे सगळी समजा आता तुमचीच मेहरबानी म्हणा सगळ्यावरची झाली ते. आता धन जरी मा वाड्यात होतं तरी मला थोडी प्रक्रिया माहीत होती, कशी काय काढा लागते काय काढा लागते. हां मी गेलो असतो तिथं माया हुशारीनं, आणि आज तुमच्यासोबत बसलोय नसतो. हां एखाद्याच्या त्या जनावराच्या पोटात असतो. ते वसंतराव तुमची बी कृपा म्हणा का तुम्ही त्या बाबा चमत्कारीला आणलं आणि आपण एवढ्या स्टेपा पार करून ते धन भेटवलं बा, नाही तर झालं असतं आपलं काम. पण तात्या, आज जर आपण इथं जिवंत आहे आणि आपल्याला जर धन भेटला आहे सोन्यान चेत्यान सल्ल्याच्यानं, हे जर तिघं तिथं नसते आले टायमावर तर झालं होतं आपलं काम. आपलं काम तर 100% झालं होतं. नाही हे गोष्ट तुमची बरोबर आहे. ते धावत आले आणि ते जनावर उडी मारून डायरेक्ट तिच्या अंगावर गेलं. हां चुडेलींच्या, त्याच्यानं ते जमलं आपलं, नाही झालं असतं आपलं काम भारी. ते सोनं मोडून टाका आणि वावर घ्या. तात्याला भेटा तुम्ही पहिले आता अर्जंटमध्ये. ते पैसे काही इकडे तिकडे खर्च करू नका फालतू ठिकाणी. नाही इकडे तिकडे कुठंच ते पैसे काही खर्च करत नाही. पहिले वावरच घेतो ना. लग्नाचे वय झाले आता तुमचे. पोरीवाले वावरच मागते बाबू, म्हणून पहिले वावर घ्या तुम्ही. ते येतो तात्याला भेटतो. तात्या वावरात असन ना? हा वावरातच आहे ते. आता तुमच्या तिघायले पाहिजे वावर, ठीक आहे बरोबर आहे ना.
वसंतरावले पाहिजे, सल्ल्याले पाहिजे, शाहरुख्याले पाहिजे. आणि तुमच्या तिघाईसाठी आपल्यापाशी वावर आहे. नाही आहे नाही आहे, लागन तेवढे वावर आहे. आता मीच तुम्हाला म्हणून राहिलो होतो का वावर घ्या, इकडे तिकडे ते पैसे गुंतवू नका, वावर होऊन जाईन एकदावचं. पण तुम्हीच मापाशी आले तर हे मला बरं वाटलं. म्हणजे तुम्हाला आवड आहे बा वावरायची. तुम्ही भाजीपाला लावला, अधिक काही लावलं तरी म्हटलं तुमचं पीक पाणी निघते आणि पैसे चांगले कमावता तुम्ही. बाकी काही वाटलं तर मार्गदर्शन करायला आम्ही तिघं आहेच. हां, देवानंद भाऊ, हां, पाटील आहे, मी आहे, वसंतराव आहे, चांगले मार्गदर्शन करते तुम्हाला शेतीविषयी. काही टेन्शन नका घेऊ तुम्ही, तुमचं देतो मी करून, वावरही देतो करून, काही लोड नका घेऊ. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा का हे गोष्ट कोणाला माहीत नाही पडली पाहिजे. आणि तुम्हाला जर कोणी विचारलं का कायच्या भरोशावर वावर घेतलं रे तुम्ही, तर तुम्ही सपास सांगा का तात्यापासून पैसे उसने घेतले आणि त्याचे फेडू राहिलो म्हणा. ठीक आहे, माझं नाव सांगा नाही तर पाटीलचं नाव सांगा. दोघापैकी कोणाचंही नाव सांगितलं तर लोक तुम्हाला जास्त प्रश्न करत नाही. आम्ही कसं आहे, आम्ही 20 एकर जमीन घेतली तर आम्हाला कोणी म्हणू नाही शकत. तुम्ही अर्धा एकरही घेतली तर लोक विचार करते का एवढा पैसा आला कुठून. नाही, बरोबर आहे तात्या तुमचं. जर आम्हाला कोणी विचारलं तर आम्ही सपा तुमचंच नाव सांगून देईन का तुमच्यापासून बा उसने पैसे घेतले. बस बस असंच सांगायचं, व्याजानं दिले म्हणा त्याईनं. बरं ते जाऊ द्या, ते झालं असं ना. आता ते आपशी घेऊन घ्या. हां, पहिले गणपतीचं कसं म्हटलं, गणपतीतनी डीजे नाही आहे ना. आता पैसे व्हायचे सगळेच आहे ना आपल्यापाशी. आता डीजे सांगा बुवा, ताकदनं काम पाहिजे ह्या वर्षी बी. आता काही पैशाची कमतरता आहे नाही. ते संध्याकाळी पाहू, सगळेजण इथं हजर नाही आहे, आपणच आहे फक्त 7 जण. 7 जणात काहीच नाही होत. हां, त्याला घ्या लागन सवडायले. जेवढ्या जणाचा हिस्सा भेटला आहे आणि जेवढ्या जणाचा हिस्सा पडला तेवढ्याला घेतो ना. आता माहीत काही नाही, सांगसान तर सांगा आणि नाही सांगायचं आहे तर नका सांगू. असे कसे म्हणून राहिले तुम्ही? सांगसान तर सांगा, नाही तर नका सांगू. सांगाच लागन. सगळ्याच्याच मंडळातनी टॉपचा डीजे आहे. हां, इथं काय आपल्या मंडळाचं काय नाव घसरवता का तुम्ही? नाही हो तात्या, सगळ्याच्याच मंडपात म्हटलं डीजे एकदम टॉपचाच आहे. आणि आपलंच मंडळ खाली खाली ठेवता काय? आता तर पैसे अदला सगळंच आहे. ते पाच बसा बाबा, तुमचं डीजे गिजेचं काय आहे तर मी करतो माझे काम गती गती. वसंतराव पळू नका इकडे तिकडे, वर्गणी लागन तुमचीवाली डीजे आणण्यासाठी. घेऊन घे जा ना. तर 1500 काय होते ते? 1500 यावेळेस काम नाही जमत. मग 50-50 लाख रुपये घेऊन घ्या. फालतू इथं चेंगळ नाही चालू आहे. मजाकीवर घेऊ राहिले काय? तुम्हीच तर घेऊ राहिले बा मजा, मी तर घेऊनही नाही राहिलो. तुम्हीच तर म्हणून राहिले का जमन नाही म्हणून. 1500 रात्री मीटिंग घेऊ, आता सध्या काहीच नका करू. ठीक आहे, तुमचं काम होऊन जाईल रे वावराचं, तुम्ही लोड नका घेऊ. 2-2 एकर तर कसंही भेटते तुम्हाला, पैसे वाचते त्याच्यातले तुमचे. आणि रात्री मीटिंगला जा, गणपतीची मीटिंग आहे, डीजे सांगायला जाणं आहे. आणि तर सोकारी कोण करण मग? कायची सोकारी करता तुम्ही? काही येत नाही. करण लावला आहे ना, रानडुकरं येऊ राहिले का आता? का होता ते आतापर्यंत नाही आले, काल रातपर्यंत, आणि आजच येऊन पळण काय? अर्ध्या 1 घंट्याची मीटिंग, मग चालले जा वावरात मी सोकारी करायले. तुम्ही भल्लेच दिसू राहिले. त्या 2 पोट्ट्याले मस्त जमीन भेटलेले का? ते जमीन 1 नंबर आहे. पण आता नाही म्हटलं ते ना, जमीनचं जमीन घ्यायला पाहिजे ते ना. आता इथं पैसे चांगले आले त्याच्यापाशी, अधिक होऊन जाते ना त्याचं. एखादा एकर जमीन म्हणजे दोघांपाशी 2-2 एकर होऊन जाते. मग आता मी पहिल्या दिवशी पथक सांगितलाय. आता तुम्ही तुम्हाला काय सांगायचं आहे? हां, आता हा मन्या म्हणून राहिला का डीजे सांगायचा आहे, आणि सल्ल्या शाहरुख आहे म्हणून राहिला का डीजे सांगायचा आहे. मोहन, तुझे म्हणणं आहे का डीजे सांगायचा आहे? कारण सगळ्याच मंडळात बा टॉपचा डीजे आहे. ठीक आहे, आपल्या मंडळाचं नाव खाली नाही गेलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. आता डीजे कितीचा होते काय होते हे तर काही माहीत नाही. तो डीजे कितीचा आहे वयन, तर त्या हिशोबानं सगळ्याला पैसे द्यायला लागन, नाही का हो पाटील? हा, तुमचं बरोबर आहे. तर पहिले आपण आता डीजे पाले जाऊ, काय किती पैसे म्हणते त्या हिशोबानं वर्गणी लागन रे बा. सगळ्याला सांगणार काय म्हणून राहिलो मी मोहन. आणि एकही जण नाटकं करायचं नाही का मी देऊ नाही शकत वर्गणी नसन तसं. कारण आता सगळ्यालाच माहीत आहे. मला फालतू इथं बोलायला लावू नका. हां, आपली गोष्ट दुसऱ्याला ऐकून गेली पाहिजे म्हणून मी इथं बोलत नाही. बरं ठीक आहे ना, मग एवढ्यासाठी बोलावलं का मग इथं? अरे हे तर सगळ्या समोर क्लिअर करून घ्या लागन ना. हां, तुम्हाला डीजे पाहिजे ना, डीजे तर भेटूनच जाते. पण पैशाच्या वेळेस मग नाही म्हटलं पाहिजे का तुम्हीच घेऊन घ्या, एकट्याच्या अंगावर नाही ढकलायचं. जे येन ते पैसे द्या लागत. पैशाचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, डीजे चांगला पाहिजे फक्त मंडळात बस. चला येतो तात्या मग आम्ही. मी जातो वावरात. म्हणणं तात्याले वावराचं. हां, 2 एकर वावर पाय म्हणा अधिक. तात्या 2 मिनिटं इकडे या ना, काम आहे थोडंसं. बोला काय म्हणता? 2 एकर वावर पाना म्हटलं असं तर आता पैसे आहे तर घेऊन घेतो. म्हणजे 2 एकर चेत्याचं होऊन जाते आणि 2 एकर माय होऊन जाते. मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो होतो, पण मी म्हटलं तुम्ही अधिक माणसा का व्याजाच्या धंद्यासाठी पैसे ठेवले आहे. हां, पैसे आहे तर इकडे तिकडे फालतू गुतू नका.
वावरातच गुतवा असं माझं म्हणणं आहे. पीक पाणी देते. हां, अडी अडचणी तुमचं जे काम अडलं ते शेती काढून देते तुमचंवालं पैशाचं. तर पहा मग 2 एकर म्हणजे कसं 2 एकर सोन्याचं आणि 2 एकर माय होऊन जाते. आहे ना, लागन तेवढी जमीन आहे आपल्यापाशी, भेटून जाते. यायच्यासाठी पायनंच आहे मले दोघांसाठी आणि वसंतरावसाठी म्हणजे 3 हे आणि 2 तुम्ही, असे 5 जणांसाठी आहे. लागन तेवढी जमीन आहे, भेटून जाते तुम्हाला. चांगली देतो, एकदम पीक एकदम व्यवस्थित निघन. तर उद्या तयारीत राहा. उद्या तुमच्या मनानं डीजे सांगायला. डीजे पाहिजे ना तुम्हाला मंडळात? बरं, डीजे तर डीजे.